मित्रांनो, आधार कार्ड आणि पॅन कार्ड संदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे। पॅन कार्ड आणि आधार कार्ड तुमचं रद्द होऊ शकतं जर तुम्ही हे काम केलं नाही। 2 ते 3 महत्त्वाची कामं करायची आहेत, लक्षात घ्या। आधार कार्ड आणि पॅन कार्ड सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, तुम्हाला पण माहिती आहे। आणि जर तुम्ही हे काम नाही केलं तर हे तर बंद पडतीलच, परंतु तुम्हाला कोणत्याही योजनेचे पैसे सुद्धा तिथं मिळणार नाहीत। केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, हे सरसकट करणं आहे। हे प्रत्येकाला करणं आहे। का करायचं आहे, त्याच्या मागचे कारण काय आहेत, नाही केल्यानंतर काय होणार आहे, मग पुढे तुम्हाला काय करावं लागेल, मग हे लिंकिंग कसं करायचं। तर लिंकिंगचे 2 पर्याय आहेत, तुम्ही मोबाईलवरती बसून घरी बसून हे लिंकिंग करू शकता, हेही मी तुम्हाला सांगणार आहे, दाखवणार आहे। तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, लक्षात घ्या। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत जा, नाहीतर मग काय होतं, तुमच्यापर्यंत चुकीची माहिती येते आणि उशिरा माहिती येते। खरी जरी माहिती आली तर आपल्या चॅनलवरती खरी माहिती आहे, पुराव्यासहित माहिती असते, परंतु उशिरा येते। त्यासाठी एक काम करायचं आहे, आपल्या चॅनल आधी सबस्क्राइब करून ठेवा। सबस्क्राइबचं बटन तिथे दिसतंय, त्याच्यावरती लगेच क्लिक करा आणि जे बेल आयकॉन दिसतंय घंटीचं बटन त्याला पण दाबून ठेवा, म्हणजे आपण जसं व्हिडिओ टाकल तसं तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आधार कार्ड आणि पॅन कार्ड होणार रद्द, लवकरात लवकर करा हे काम, नाहीतर कोणत्याही योजनेचे पैसे येणार नाहीत। तुम्हाला तेच सांगतोय मी, कारण आधार कार्ड सगळीकडे लागतं। आपण लाडकी बहीण योजना बघितली, लाडकी बहीण योजना ज्यावेळेस आपण फॉर्म भरत होतो त्यावेळेस पहिलं डॉक्युमेंट काय होतं मित्रांनो, आधार कार्ड, बरोबर। शेतकरी PM किसान योजना कुठलं डॉक्युमेंट, आधार कार्ड। कुठलीही योजना असू द्या, हे सरसकट आहे, हा स्त्री किंवा पुरुषाला नाही, प्रत्येक आपलं जे काही लोक आहेत, प्रत्येक भारतातील प्रत्येक व्यक्तीला हे करणं आहे, स्त्री असो पुरुष असो, हे प्रत्येकाला लिंकिंग करणं आहे। त्यामुळे लक्षात घ्या, आता पुढे मी जे सांगतो ते पटापट बघा। आता जे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आहे ते तुम्हाला लिंक करायचं आहे का आणि कधीपर्यंत, हे जे दोन्ही लिंकिंग आहे ते तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंकिंग करणं गरजेचं आहे 31 डिसेंबर पूर्वी। लक्षात घ्या, 31 डिसेंबर पूर्वी तुम्हाला करावं लागणार नाही। तुम्ही 31 डिसेंबर पूर्वी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे, म्हणजेच बंद होणार आहे, ज्यामुळं तुम्हाला आर्थिक व्यवहारात अडचणी येऊ शकतात। म्हणजे तुम्ही आर्थिक जे काय आपण ट्रान्झॅक्शन्स करतो वगैरे ते बंद होणार आहेत तुमचे सगळं। आणि हे लक्षात घ्या, हे केंद्र सरकारचं असल्यामुळे हे तुम्हाला माहिती आहे, कधीही डायरेक्ट बंद करतात, निम्या रात्री सुद्धा हे सगळं बंद होऊ शकतं। त्यामुळं अनेक फिनटेक कंपन्या, म्हणजे जी काही फायनान्समध्ये कंपन्या असतात बघा, त्या कंपन्यांनी काय केलं होतं, कुठलीही परवानगी न घेता पॅन कार्डचा जो डेटा आहे त्याचा गैरवापर करत असल्याचं असं आढळून आलं। आणि मग इथं काय होत होती, आर्थिक फसवणूक होत होती, भरपूर जणांची आर्थिक फसवणूक होती, की तुम्ही पण बघितलं असेल, बँकेतून पैसे कट झाले, कुठं अननोन नंबरवर क्लिक केलं, इकडे झालं तिकडे झालं। तर या सगळ्यांची गोष्टींची त्याला रोखण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं आहे। तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे तुम्हाला जोडणं गरजेचं आहे। गृह मंत्रालयाने आयकर विभागाला पॅनद्वारे वैयक्तिक डेटाची सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिलेले आहेत। हे गृहमंत्री जे आहे, गृह मंत्रालयाने सांगितलेलं आहे की पॅन कार्डचे जे काय आहे त्याचा डेटा तुम्ही सुरक्षित करा। तर लक्षात घ्या, आता तुम्हाला मी मार्ग सांगणार आहे कसं लिंक करायचं बाबा। आता वेबसाईट एक आहे, त्या वेबसाईटवरनं लिंक करायचं आहे। लक्षात घ्या, एक वेबसाईट आहे जिचं नाव आहे www.incometax.gov.in। या वेबसाईटवर तुम्हाला पहिल्यांदा जायचं आहे। तिथे गेल्यानंतर क्विक लिंक्स नावाचा एक ऑप्शन असतो, क्विक लिंकवर गेल्यानंतर क्लिक करायचं। इथं क्लिक केल्यानंतर होम पेजवर तुम्हाला गेल्यानंतर तिथं लिंक आधार स्टेटस असं नावाचं एक ऑप्शन दिसतो, लिंक आधार स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा पॅन कार्ड आणि आधार कार्ड टाकायचा आहे। जर ते दोन्ही लिंक असतील तर लिंक आहे असा मेसेज येईल, जर लिंक नसेल तर तुम्हाला तिथं ऑप्शन येईल लिंक करा। लक्षात घ्या, माहिती भरायची आहे तुम्हाला, तिथं स्टेटस चेक करायचं आहे, लिंक आधारावरती तुम्हाला आवश्यक ती तुमची तिथं माहिती तुम्हाला भरायची आहे। लक्षात घ्या, पटकन हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांसोबत, सगळ्यांना हे माहीत झालं पाहिजे, नाहीतर पुढे प्रॉब्लेम होईल, तुम्हाला कुठल्याही योजनेचे पैसे मिळणार नाही। एवढंच काय, तर तुमचे आर्थिक ट्रान्झॅक्शन जे आहेत ते सुद्धा तिथं बंद होणार आहेत। आणि चॅनलला पटकन सबस्क्राइब करून ठेवा। दुसरा ऑप्शन सांगतो पटकन, ते लक्षात घ्या, SMS द्वारे, घरी बसूनच SMS द्वारे सुद्धा तुम्ही हे प्रक्रिया करू शकता। तुम्हाला काय करायचं, एक SMS पाठवायचा आहे, मेसेज ॲप जो असतो त्याच्यावर जायचं आहे, एक SMS लिहायचा आहे, ज्या SMS मध्ये असं लिहायचं आहे UID पॅन। हे बघा, UID पॅन लिहिलं आहे, बरोबर, UID पॅन असं टाईप करा, परत 12 अंकी आधार क्रमांक, नंतर परत पॅन नंबर टाका। आणि हा कुणाला पाठवायचा तर 5678 किंवा 56161 ह्या नंबरवरती तुम्हाला पाठवायचा आहे। लक्षात घ्या, पुष्टीकरण संदेश लिंक केल्यानंतर तुम्हाला एक पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल, ते तुम्हाला काय करायचं आहे, येईल आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख जवळ आली असून लवकर हे काम करणं तुम्हाला गरजेचं आहे, नाहीतर तुमचं प्रॉब्लेम होणार आहे, तुमचं जे काही आर्थिक ट्रान्झॅक्शन्स आहेत ते सगळे बंद होणार आहेत। एवढंच काय, तुम्हाला तर माहिती आहे, आता कुठलीही योजना असू द्या, प्रत्येक योजनेसाठी आधार कार्ड किती महत्त्वाचं आहे, पॅन कार्ड किती महत्त्वाचं आहे। का असतं महत्त्वाचं, कारण
पॅन कार्डवरती सगळं इन्कम टॅक्स कळतो की कोणाला किती तिथं भेटतं. आता लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा पॅन कार्डचा वापर करूनच भरपूर जणांचे जे काही अकाउंट्स आहेत ते ब्लॉक करण्यात आलेले आहेत. बघा भरपूर जणांना तुम्हाला हे आहेत आता बघा ज्यांचं अकाउंट आहे त्याला ब्लॉकचं तिथं स्टेटस दिसत आहे का, पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी होत आहेत. सरकारला ह्याचं सोपं होतंय. आणि तुम्ही जर म्हटलं नाही ही सरकारसाठी आपण नाही करायचं, पण तुम्ही जर नाही केलं तर तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड हे बंद पण तिथं होणार आहे. त्यासाठी हे जी काही प्रक्रिया आहे ते पटकन करा, कुठलाही उशीर न करता, कारण कधी महिना गेला तर काय समजणार नाही. आणि लाडक्या बहिणी योजनेचे जे पैसे आहेत त्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं करणं गरजेचं आहे. आता कोणाकोणाला अजून पैसे आले नसतील त्याने कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि उद्या आपलं मतदान आहे किंवा तर त्या मतदानासाठी कोण कोण मतदान करणार आहे ते पण इथं कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं काय, आधार कार्ड पॅन कार्ड लवकर लिंक करणे आहे. त्याशिवाय थांबू नका, नाहीतर प्रॉब्लेम्स होणार आहेत. तुम्हाला कुठल्याही योजनेचे पैसे, शेतकरी PM किसान शेतकरी योजना असू द्या, कुठलीही योजना असू द्या, संजय निराधार योजना असू द्या, नाहीतर आता नवीन जे आता योजना येणार आहेत पुढं त्यासुद्धा योजना असू द्या, ते प्रत्येकाला हे करणं अत्यंत गरजेचं आहे. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.